देखील मनपूर्वक स्वागत. रोशन जाधव, वेलकम. चला यस मॅचला आपण सुरुवात करतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर आरके ग्रुप वाल्योली गेले कित्येक वर्ष या नावाने या संघ वर्चस्व गाजवतोय आणि त्यांच्या विरोधात अगेन्स्ट फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल टीम भुईसावरे. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. इन ॲक्शनमध्ये संपूर्ण आरके ग्रुप वाल्योली या संघ खेळतोय. गेले कित्येक वर्ष वर्चस्व गाजवलंय. नामांकित संघ गेले कित्येक वर्षामध्ये मोठमोठ्या संघाला पराभूत देखील केलंय आणि त्या संघामध्ये खेळत असताना संपूर्ण आतिश मस्करान टीम, अमित मस्करान टीम तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ग्रामीणचा चित्ता म्हणून ज्याची ओळख आहे अमित मस्कर इन ॲक्शनमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चला भुईसावरे संघ आपल्याला विनंती असेल बॅटर पाठवा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही अंपायर देखील उपस्थित आहेत. येस मॅचला होते सुरुवात. अमित मस्कर बॉलिंग मार्कवरती. ग्रामीणचा चित्ता म्हणून ज्याची ओळख आहे तो बॉलिंग ट्रॅकवरती अमित मस्कर वालोली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय इथे सिंगल एकवटी केली आहे. एक धाव फलकावरती पाहायला जरूर मिळत आहे.
1 ऑन अ बोर्ड सुरुवात झाली आहे. सातत्याने ज्या नावाची चर्चा आपण करत होतो, अमित वसर ग्रामीणचा चित्ता म्हणून ज्याची ओळख आहे, वर्चस्व गाजवले गेले कित्येक वर्ष, भल्या बॅटरला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलंय. क्या बात आहे. आता पाहू शकता ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलंय. का त्याला ग्रामीणचं चित्ता म्हटलं जातं, त्याचं उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये देत असताना अमित मस्करला तुम्ही पाहतात. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी याला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि कमीत कमी धावा देणं हे त्याची शैली आहे. पुनश्च एकदा बॉल ऑफ यार्ड, राईट हँड राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल खोलत टाकण्यात आला. बॉल यॉर्कर लेनचा बॉल, फिल्डर तैनात आहेत मिड ऑफला आणि एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो दाफल जम पोसेल 2 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 धावा दाफलकावरती आहेत. 2 ऑन अ बोर्ड. बॉल ऑफ यार्ड, राईट हँड विकेट. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करायचा होता. क्लोज कॉल, परंतु एक सिंगल नक्कीच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 धावा दाफलकावरती. सध्याच्या घडीला थेंबे थेंबे तळेसाचे एक सिंगलचा खेळ ते मात्र प्राधान्य दिलं जात आहे टीम भुईसावरे संघाकडून. पुनश्च एकदा बॉल तयार हो. यावेळेस आपण पाहतोय टप्पा पडला, उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला या बॉलवरती. व्हेरिएशन फार चांगले तुम्हाला पाहायला मिळतात. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. येस, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर्स कॉल आहे, आपण चेक करूया. DRS डिव्हाइस रिव्ह्यू सिस्टम, दूध का दूध पाणी का पाणी, जे काय निर्णय आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. फेअर डिलिव्हरी आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. एक सिंगल एकवटी गेली. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अमितचं संपलंय आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. 4 ऑन अ बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत आणि सुरुवात इथे मी तर म्हणेन चांगली केली आहे टीम RK ग्रुप वालोली या संघानं. एका बाजूला आपण पाहतोय भुईसावरे संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला विपस्थान अगेन्स्ट फाईट करत असताना RK ग्रुप वालोली. टॉस जिंकला होता टीम RK ग्रुप वालोली या संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम भुईसावरे या संघाला. 4 धावा दाफलकावरती आहेत. 4 ऑन अ बोर्ड. 4 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा त्यासाठी आमंत्रित करण्यात आलाय. भावार्थला आपण पाहतोय आणि नक्कीच भावार्थला पाहिलं आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा गरज असते संघाला तेव्हा तेव्हा आमंत्रित करण्यात येतं आणि एक चांगला खेळाडू आहे, युवा खेळाडू. त्याची सातत्याने रफ्तार तुम्ही पाहू शकता. आता बॉलिंग करत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. दिनेशजी कडव देखील आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बोलत यार बॉलिंग मार्कवरती सगळं ना करताना एक चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक वेगळी संकल्पना. प्रथमच आपण पाहतोय आयोजन कमिटीच्या वतीनं जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. कुठलाही संघ किंवा खेळाडू प्रतिनिधी कोणाला जर जेवायचं असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. जेवणाची देखील व्यवस्था एक 10 ते 15 मिनिटांमध्ये केलेली आहे. संपूर्ण आई गावदेवी अंबेशिव संघाच्या वतीनं सर्वांसाठी आहे.
खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. फक्त ही ऑफर आजच्या पुरतीच आहे, हे देखील लक्षात घ्या. पुढचा बॉल यावेळी स्लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि इथे आय थिंक पार्सला आदळलाय बॉल. पाहावं लागेल. यस, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आहे आणि सिंगलच्या मदतीने धाफलक पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. बॉल तयार. यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये प्रहार केलाय, फिल्डर जज करतायत, पाहावं लागेल. आणि यस, टिपली झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज चेतनचा खेळ. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर चेतन यांना आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना 7 धाव्यावरती आपण पाहतो. धाफलक स्थिरावलोय. षटक क्रमांक दुसरं आणि 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. रोहित न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतात. इनाट नंबर 3 वरती आलेत आणि जर्सी क्रमांक देखील आपण पाहू शकतात. रोहित हिटमॅन्स 45 जर्सी क्रमांक आपण पाहतोय परिधान करून मैदानात 7 मध्ये उतरलेत आणि त्याच प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळेल का पाहणं फार गरजेचं राहील. कारण की रोहित म्हटलं तर हिट सातत्याने पाहायला मिळतं. आज आपण पाहिलं तर आमचे संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 5 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कुणाला जे मात्रे असतील, जाणारा जे मात्रे प्रॉपर रायटर टेनक्रिकचे तुम्ही पाहू शकतात आणि त्याच्यानंतर कोणाचं जर नाव घेतलं जातं को फाउंडर ऑफ टेनक्रिक म्हणजे आमचे गोविंद असतील आणि सातत्याने जेव्हा जेव्हा सीझनला सुरुवात होते फोन उचलायला देखील वेळ नसतो त्यांना, एवढे बिझी शेड्यूल त्यांचं असतं. यावेळी स्लो फुलटॉस बॉल पाहायला मिळतो आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं, एक सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीनं दाफलक जम पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन अ बोर्ड. नक्कीच आपण चर्चा करत होतो गोविंद यांची. एक दमदार असे व्यक्तिमत्व आहेत आणि आता सध्याच्या घडीला कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. स्ट्रेट खेळलेत. रिसेप मध्ये फटका सजवला. अमित बॉलवरती आलेत. एक सिंगल मेल बॉल कलेक्ट केलं, तोपर्यंत फेकलं. परंतु खरंच कौतुक करावं लागेल भावार्थचं, कारण की काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. आणि शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ओव्हर नंबर 2. शेवटचा बॉल. यावेळेस अजून एक हवेमध्ये प्रहार, फटका फसलाय आणि यस, अजून एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. धक्के पे धक्का आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर रोहितला आणि हिटच्या माध्यमातूनच फटका सजवायचा होता आणि फटका फसलाय. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. रोहित बाद होईल आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. चला नेक्स्ट मॅच आपण राहताना आपण त्यांना इन्व्हाइट करू. दोन्ही टीम्स सिद्धविनायक इनगाव आणि जय मल्हार इनगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाची भेट द्या. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे. दोन षटकाचा अखेरीस खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धावफलक पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 9 धावा.
सिंगल्सच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन अबोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. अमित मस्कर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. ग्रामीणचा चित्ता बॉलिंग मार्कवरती आहे. अमित मस्कर मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय. वालोली एक्सप्रेस या नावाने देखील ओळखला जातो. आता दांडी गुल आणि फलंदाजाला केलाय बोल. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीम भुईसावर या संघाला तिसरा फलंदाज होतील बाद. गिरीश बॅक टू डक आउट. त्याच दरम्यान सौरभ कांबळे इथे उपस्थित झालेत. कॅमेरामॅन योगा टीचर. स्लोर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल आला. लेफ्ट हँडर बॅटर जेव्हा जेव्हा मैदानात येतो हे घनागती म्हणून मानला जातो, परंतु आता सध्याच्या घडीला वंचित ठेवण्याचं काम केलंय. कारण की समोर देखील आपण पाहतोय रफ्तार का सौदागर ज्याची ओळख सातत्याने आपल्याला नक्कीच ऐकायला मिळते. ग्रामीणचा चित्ता अमित मस्कर बॉलिंग मार्कवरती आहे. हाफ टॅकर बॉल बॅटची लिडिंग एज आणि इथे आपण पाहतोय हा देखील डॉट बॉल आलाय. रोहित रॉय आपण कुठे असाल तर या लगेच विनंती आहे. यावेळी अतिरिक्त बाउन्स मिळाला या बॉलवरती आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 11 धावसंख्येवरती. रोहित रॉय आपण कुठे असाल तर लगेच या विनंती आहे. त्याच दरम्यान सन्मान्य दिनेशजी जमदारे साहेबांचं इथे नुकतंच आगमन झालेलं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे दिनेश साहेब. या फुटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल इथे लाईन अँड लेंथ फार चांगली पाहायला मिळते. ओव्हर कंप्लीट झाली. षटक क्रमांक 3 कंप्लीट आणि धावफलक जाऊन स्थिरावलंय असं म्हणावं लागेल. 11 धावसंख्येवरती 11 ऑन बोर्ड. 1 और 1 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. अजूनही येणारे 12 बॉल उर्वरित आहेत. 12 बॉलमध्ये किती धावा बनतात हे पाहणं गरजेचं राहील. चला पाणी ड्रिंक्स ब्रेक मैदानात आतमध्ये होईल. ड्रिंक्स ट्रॉली आपण आतमध्ये न्यायची आहे कारण की तापमान देखील कडक आहे आणि कडक उन्हामुळे पाण्याची देखील आवश्यकता आहे खेळाडूंना देखील आणि अंपायर्सला देखील. तर लगेच आपण पाणी पोचवा.
चला यस, पुरुष एकदा आपण जातोय मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅच कडे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहेत. ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4 हरेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फुलटॉस बॉल आडव्या बॅटने ड्राईव्ह केला आणि पॅरल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु मिळणार नाहीये. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. गरज होती का? प्रश्नचिन्ह निर्माण आहे. लालच भुरी बलाय आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धक्का क्रमांक यावेळेस लागलाय टीम सावरे संघाला 5वा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला नक्कीच मिळतात. बॉल तयार. न्यू बॅटर जयस मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल आलाय. वाईटच्या माध्यमातून आपण पाहतो दाफलक जम पोहोचलाय. तेरा धावा फलकावरती लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फिल्डर जज करतात आणि यस, इथे टिपली गेले झेल. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 6वा टीम भुईसावरे संघाला. धावफलक आपण पाहतोय अगदी लो स्कोरिंग मॅच कडे वळत असताना, कारण की 13 धावा धावफलकावरती बनले गेलेत आणि इथून पुढे किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहील. चला सिद्धिविनायक इनगाव आणि त्यासमोर फाईट करत असताना जय मल्हार इनगाव. दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण टॉससाठी या लगेच. सिद्धिविनायक इनगाव आणि जय मल्हार इनगाव दोन्ही टीम्सला विनंती आपण लगेच या टॉससाठी प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल गेलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये खेळलेत आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट होतात जरूर आणि 2 धाव्याच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती हरेश. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा पुढचा बॉल आणि बॉलला चांगला स्टॉप केलाय. एक कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट. 17 धावा दाफलकावरती. 17 ऑन अ बोर्ड. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टू गो. चला सिद्धिविनायक इनगाव आणि जय मल्हार इनगाव. चला इनिंग ब्रेक मध्ये जर तुम्ही उपस्थित नसाल तर दोन्ही संघाला डायरेक्ट पॅनलाइज करण्यात येईल. एक षटक डायरेक्ट कमी करण्यात येईल हे देखील नोंद घ्या, कारण की सकाळीच आपण पाहिलं पहिल्याच मॅच मध्ये उद्घाटन सामना होता त्या मॅच मध्ये डायरेक्ट पॅनलाइज त्या संघाला केलं होतं आणि ती मॅच आपण 4 ओव्हरची करण्यात आली होती. तर तुम्हाला देखील हा लास्ट अँड फायनल कॉल आहे सिद्धिविनायक इनगाव आणि जय मल्हार इनगाव. बघा सेकंड इनिंगचा पहिला बॉल जेव्हा पडेल आणि तुम्ही इथे उपस्थित नसाल डायरेक्टली नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल हे नोंद घ्या. तुम्हाला वारंवार सूचना आम्ही पोहोचवतोय, तुमच्यापर्यंत आवाज जर पोहोचत असेल तर. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये प्रहार केलाय. पाहावं लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय का. नो मॅन्स लँडला चेंडू आदळलाय. दाफलक जम पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 4 अखेरचं संपलाय आणि 19 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत. या 6 बॉल मध्ये किती धावा बनतात पाहणे गरजेचं राहील. इनिंग नंबर 1 आपण पाहतोय. एका बाजूला आर.के. वाल्योली हा संघ खेळतोय, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम भुईसावरे हा संघ खेळतोय. चला स्पीडअप करा टीम वाल्योली संघ. बघा सिद्धिविनायक इनगाव आणि जय मल्हार इनगाव
लास्ट अँड फायनल कॉल सेकंड इनिंगचा जसा पहिला बॉल पडेल आणि कुठलाही संघ इथे उपस्थित नसेल डायरेक्ट त्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल. या स्पर्धेचे नियम आहे, शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पॅनल्टी पाहिली आहे, म्हणजे किती कडक असे नियम असतील हे विचार करा. पहिला बॉल आपण पाहिलाय आणि इथे पाहावं लागेल गल्ले मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 22 स्वरूपात या 2 धावा मिळतात. शेवटचे 5 बॉल उर्वरित आहेत. गोलंदाज पवनसाठी संधी आहे. सलगचे 3 बॉलवरती 3 विकेट म्हणजे हॅट्रिक जर संपादित केली. रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे नितीन ठाकरे यांच्या वतीने. या बात कॅश प्राइजची संधी आहे, पवनसाठी संधी आहे. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर नितीनजी ठाकरे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला इनगावचे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करून घ्या. सुमितजी दमदरे यांच्या शुभाचे आपण करतोय टॉस. एक उत्कृष्ट खेळाडू सुमित यांचा आपण पाहिला खेळ नक्कीच आणि आयोजन कमिटी भरपूर त्यांनी खात्यावरती घेतली आहे जरूर संपूर्ण स्पर्धा. चला टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव अर्थात आमचे किरण विषय इन मध्ये आणि जय मल्हार इनगाव प्रसाद एका बाजूला आहेत कॅप्टन. ऑनगोइंग मॅच वरती आपण जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय 23-23. पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि शेवटचे 3 बॉल बाकी आहेत या इनिंग मध्ये. पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचे 3 बॉल आहेत. 3 टू गो. टॉस जिंकला टीम जय मल्हार इनगावने आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय सिद्धिविनायक इनगावला बॅटिंगसाठी. दोन्ही आपल्याच गावातील हे संघ खेळताना पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला विकेट नंबर 7 जात असताना 7वी विकेट जाते मैदानात 7 मध्ये. माफ करा 6वी विकेट. 23 धावा धावफलकावरती आहे 23. शेवटचा आपण जर विचार केला अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. 2 टू गो. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट जर घेतले तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल नितीन ठाकरे यांच्या वतीनं. न्यू बॅटर गणेश मैदानात 7 मध्ये. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. लास्ट 2 बॉल. आखरी 2 गेंदे शेष. गेंदबाज पवन, स्ट्राइक एंड पे गणेश. आखरी 2 गेंदे शेष आहे. आडवा बॅटने पॅरास्ट्रो केले आहेत. फिल्डर आहेत डीप स्क्वेअर लेगला आणि एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीयेत. प्रयत्न चालू होते परंतु एकच धाव मिळेल. एका धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 24 या धावसंख्येवरती 24. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. लास्ट बॉल शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र या स्पर्धेचं पाहायला मिळतोय आणि शेवटचा बॉल बोलत या आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लॉंग स्टॉप ला इथे बॉल क्लिअर करत असताना नॉन स्टॉप आलेला हा चौकार. शेवट गोड मात्र केली आहे चौकारानं आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 28 या धावसंख्येवरती आणि 29 धावांची आवश्यकता मैदानात 7 मध्ये पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये टीम आर के ग्रुप वालोली या संघाला येणारे 30 बॉल
आणि गरज आहे 29 धावेची. चला लगेचच इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. एका बाजूला फाईट करत असताना सिद्धिविनायक इनगाव आणि टॉस जिंकला टीम जय मल्हार इनगाव या संघानं आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम सिद्धिविनायक इनगाव या संघाला. आणि सेकंड इनिंगला आपण नक्कीच सुरुवात करतोय. येणारे 30 बॉल आहेत आणि 29 धावेंची गरज आहे. जशी मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा आपण करतोय मायक्रोफोनवरती परिवर्तन. तिथे जोडले जातील याच परिसरातील एक बुलंद आवाज अर्थातच जितू गावट सरांचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. ओटीयू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद.
परत कमबॅक करत असताना फक्त एकच धाव खर्च करतोय गोलंदाज कौशल. चांगली पॉवरच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे की धावा कमी आहे, डिफेंड करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून चालत आहे, परंतु क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळत नाही. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, चुकी करतात यष्टीरक्षक. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल इथे जमिनीला दान होतोय आणि चेंडू जातोय धन करत थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करत असताना सिंगल डबलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज हरीश आणि अमितला, कारण त्यांना माहिती आहे सिंगल डबलने सुद्धा हा सामना आपण जिंकू शकतो. तेच करत असताना दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 6 धावा. पुन्हा एकदा कौशल ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, पॅडवरती चेंडू अदलला होता. अपील केली होती लेग बी 4ची, परंतु अपील इथे फेटावली. या दरम्यान चेंडू जात आहे थर्डमॅनच्या दिशेने. तिथे 1 धावेचा अवधी, 1 धाव पूर्ण करतोय हरेश. चार चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज कौशल याने. पुन्हा एकदा कौशल सज्ज झालाय टायगर अमित साठी. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅटची इनरीत घेऊन चेंडू जातोय झेलच्या सुरूमध्ये. इथे बाद व्हावं लागतंय. फलंदाज आम्ही त्याची केली संपुष्टात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आम्ही त्याचा, परंतु बॅटची इनरीत घेऊन चेंडू गेलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि इथे चांगला झेल पाहायला भेटला आणि पहिला झटका बसलाय तो आरके वालिवली संघाला अमितच्या स्वरूपामध्ये. सात धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. नवीन फलंदाज वन डाऊनला पाहतोय आपण अविनाश वझेला पाहतोय आपण. अविनाश वझेला एक जुना जाणता अनुभवी खेळाडू वन डाऊनला पाहतोय आपण येत असताना आपल्या संघासाठी आरके लालिवली संघासाठी. फ्लेक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा बॅटचा संपर्क पाहिला नाही, कुठेतरी लाईन बसून भरकडत असताना पाहतोय आपण. पंच आम्हाला इशारा करतायत स्क्वेअर चेंडू म्हणजे व्हाईट चेंडू. व्हाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव धाव फलकावरती ऍड होईल. धाव फलक होत ते 8 धावा. ब्लॉक हॉलमध्ये व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न तेवढाचा चॉपिंग केला होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडू. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण फक्त आणि फक्त 8 धावा. चांगली गोलंदाजी केली, एकही मोठा फटका खेळू दिला नाही फलंदाज दोन्ही यांना आणि एक सफलता अर्जित करत असताना फक्त 8 धावा खर्च करत असताना पहिलं षटक समाप्त. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी P2चं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अथर्व. येणारे 24 चेंडू 21 धावांची गरज आहे विजयासाठी आरके वालिवली संघाला. सलामीर फलंदाज स्ट्राईक वरती हरेशला पाहतोय आपण. सामना करेल नवीन गोलंदाज अथर्व याचा. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू तेवढा चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला हरेश कडून. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण
फलंदाज हरेशला आणि अविनाशाला 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना 10 धावा धावफलकावरती. कमबॅक करावे लागेल जर हा सामना जिंकायचा असेल भुई सावरे संघाला. थांबवावं लागतील फलंदाजांना. सिंगल डबल सुद्धा या धावा रोकाव्या लागतील जर हा सामना आपल्या खिशात घालायचा असेल. तसंच प्रयत्न गोलंदाजांचा. पुन्हा ब्लॉक ची चेंडू एलबीची अपील करत असताना बॅट आम्हाला इशारा करत आहे, बॅट कट आहे आणि या सर्वांमध्ये 1 धावचा अवधी आणि 1 धाव पूर्ण करत असताना फलंदाज हरेश. आता स्ट्राईक एनवरती फलंदाज अविनाशला पाहतोय. नवीन आलेला फलंदाज फक्त एकच चेंडू फेस केला अविनाशांनी. पुढे चेंडू आता नवीन गोलंदाज अथर्व याचा फेस करेल. चांगली गोलंदाजी करतोय. ब्लॉक हॉलचा मारा करत असताना गोलंदाज अथर्वला पाडतोय. दोन्ही चेंडू आपण पाहिले ना व्हाईट यॉर्कर गेला होते अथर्व याने. पुन्हा एकदा अथर्व सज्ज झालाय. आता मात्र कुठेतरी लाईन मिस करत असताना बेमरचा इशारा पंच आम्हाला करत असताना 9+1 अशा 2 धावा मिळतील त्या या आरके वालेली संघाला. ब्लॉक हॉलचे मारे करत होता परंतु कुठेतरी आता लाईन मिस केली आणि हा बीमर पाहायला भेटलाय. फ्रेडची संधी असेल फलंदाज हरेशसाठी. मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी गोलंदाज अथर्वच्या विरोधात. हरेश सज्ज स्ट्राईक एनवरती. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा बीट झालाय. गोलंदाज लाईन कुठेतरी मिस झाली आहे आणि हा चेंडू वाईटचा इशारा करतात पंच. अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ॲड होईल धाव फलकावरती. भरकडत असताना पाहतोय आपण अथर्व याला गोलंदाजीपासून. मात्र चांगला चेंडू जशी गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती केली होती ना ते कमबॅक करताना पाहतोय आपण पुन्हा एकदा हर्षरला पुन्हा एकदा वाईट यॉर्कर आणि हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. फ्रीडचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी होती. वाईट यॉर्कर चेंडू करत असताना बेट केलंय फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करण्याचा प्रयत्न अथर्वचा. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आत्ता मात्र पुन्हा एकदा लाईन पासून भरकटतोय. पंच आम्हाला इशारा करतात व्हाईटचा. अजून एक धाव फलकावरती एक्स्ट्राच्या सुरुवातीमध्ये ऍड होईल. धाव फलक पाहतोय आपण धाव फलकावरती 15 धावा. डबल 3 चेंडू वाईट पाहायला भेटले आपल्याला या षटकामध्ये अथर्वकडून. निराशाजनक कामगिरी अथर्वची. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू हायमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल इथे स्वीकारत असताना बाद होते फलंदाज. सलामीवीर फलंदाज हरेश याची केली संपुष्टात. ट्रम्प कार्ड इथे पूर्णपणे बाद झालाय तो आर्क ग्रुप वालोली संघाचा. हरेश अगोदरचा बॅट्समन अमित दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये पाहायला भेटतात आपल्याला. धावफलकावरती धावा 15 धावा पाहायला भेटतात आपल्याला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. नवीन फलंदाज हरीशची जागा भरून काढण्यासाठी स्ट्राईक एनवरती इनॅट नंबर 4 वरती अतिश मस्करला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकवरती अविनाश वझेला पाहतोय. गोलंदाज अथर्व पुन्हा एकदा सज्ज झालाय.
पाचवा चेंडू घेऊन तर फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चांगला फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडून. या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती धाव फलकावरती धावा 17 धावा पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू या षटकामधला. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला अथर्व गोलंदाजीसाठी. राईट अप ओव्हर द विकेटने स्ट्राईक वरती अतिश सामना करेल. पुन्हा ब्लॉक हॉलचा मारा केला होता, तेवढा चांगला सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू येईल अडवेल. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना परंतु अथर्व 2 षटक समाप्त, 2 षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 17 धावा. येणारे 18 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी आरके वालिवली संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय कौशल. पॉवर पहिलं षटक हाताळलं होतं कौशल्याने, 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. त्याच कौशलवरती पुन्हा एकदा इथे विश्वास दाखवलाय संघनायकाने. त्या विश्वासाला खरं उतरेल का पाहायला भेटेल या षटकामध्ये. कौशल तर स्ट्राईक एनवरती फलंदाज अविनाशला पाहतोय. येणारे 18 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी आरके वालिवली संघाला. राईट ओव्हर द विकेटने पहिला चेंडू ऑफ केला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येईल. चांगला झेल पाहायला भेटला आणि सफलता अर्जित करत असताना अजून एक फलंदाज बाद होतोय तो आरके वालिवली संघाचा अविनाश वजे. याची खेळ इथे संपुष्टात येत असताना तिसरा झटका बसलाय तो आरके वालिवली संघाला आणि इनॅट नंबर 5 वरती अविनाशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पवन भोपीला पाहतोय. या पवनचा उल्लेख करायचा म्हटलं तर टफ क्रिकेटमध्ये, टफ बॉक्स क्रिकेटमध्ये चांगला फलंदाजी करतोय हा पवन. परंतु आता इथे मात्र ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलाय. कशी कामगिरी करतोय पाहायला भेटेल आपल्याला, कारण अंडरम बॉक्समध्ये चांगली फलंदाजी करतोय पवन, परंतु इथे ओव्हरमध्ये कशी फलंदाजी करणार. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली. पुन्हा एकदा सज्ज अरे यॉर्कर चेंडू त्रिफला चित केलाय ते फलंदाज नवीन आलेला फलंदाज पवन याच्या दांड्या गोल केल्यात. अजूनही झटका दिलाय तो गोलंदाज कौशल याने. चांगली गोलंदाजी 2 चेंडूवरती 2 झटके देत असताना आरके वालिवली संघाला. चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय आपल्यासाठी संघासाठी गोलंदाज कौशलला पाहतोय.
2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केले. काय यॉर्कर व्हायला भेटला कौशल करून. त्रिफला छेद केले ते फलंदाज. पवनाची खेळी संपुष्टात आली आणि आता नवीन फलंदाजीसाठी हर्षदला पाहतोय आपण. इनॅट नंबर 6 वरती फलंदाजीसाठी आलाय. समीकरण इथे पाहायला भेटतं. येणारे 16 चेंडू 12 धावांची गरज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज कौशल या स्पर्धेतली पहिले हॅट्रिक संपादित करेल का पाहूया. या चेंडूवरती हर्षद टू कौशलला पाहायला भेटतो आपण. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू आणि त्रिफाला छेद केलंय. ज्या पावलाने आला होता त्याच पावलाने माघारी जाण्यामध्ये यशस्वी ठरलाय. दांड्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज हर्षदाच्या 5वा झटका बसतोय तो आर.के. वालिवली संघाला. हॅट्रिक इथे संपादित केले. पहिल्या हॅट्रिक संपादित केले या स्पर्धेमधली आणि गावदेव मित्रमंडळ अंबेशूच्या स्पर्धेमधली पहिले हॅट्रिक असेल ती कौशलच्या नावावरती. चांगले गोलंदाजी. तीन चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद करत असताना हॅट्रिक संपादित केली आहे. आता नवीन फलंदाज पाहतोय आपण. इनॅट नंबर 7 वरती भावर्ताला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी कौशल कडून. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर. काय चेंडू फेकला होता. अक्षरशः बेट करून टाकले ते फलंदाजाला. निर्धाव चेंडू जे सांगता 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केले नाही आणि 3 फलंदाज इथे बाद केलेत. कमबॅक गोलंदाजी कशी असावी त्याचं प्रात्यक्षिक देत असताना पाहतोय आपण कौशलला. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना 8 धावा खर्च केल्या होत्या. तिथे त्याला शतरक्षाची साथ लाभली नाही परंतु 1 विकेट बाद केले होते. त्यानंतर कमबॅक करत असताना तिसरं षटक घेऊन आला आणि 3 फलंदाजांना इथे बाद केले. अंडर बॉक्स टाईपने चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलोथ्रोमध्ये अडवतोय. अजून एक डॉट चेंडू. टाळ्या होतात या गोलंदाजासाठी कौशलसाठी. का व्हाव्या नाहीत. 5 चेंडू फेकत असताना अजूनही एकही धाव खर्च करत नाही. मीडियम ओव्हर सुद्धा या नावावरती होऊ शकते का. कारण एक इथे या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. या स्पर्धेमधली पहिली मीडियम ओव्हर त्याच्या नावावरती होईल का पाहायला भेटेल पुढील चेंडूवरती. सज्ज झाला कौशल. लॉफ केला चेंडू. चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक कुठे चुकी करत असताना भाग मिल्का भाग परिस्थिती. या दरम्यान 2 धावेचा अवधी आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय दोन्ही फलंदाज. चांगली गोलंदाजी टाळा झालाच पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. कमबॅक गोलंदाजी कशी असते त्याचं प्रात्यक्षिक इथं दाखवलंय कौशल्याने. 3 फलंदाजांना बाद केले आणि 2 धावा फक्त खर्च केले या षटकामध्ये. आता समीकरण राहिलंय. येणारे 12 चेंडू 10 धाव्यांची गरज आर.के. वालिवली संघाला. जशी गोलंदाजी कौशल्य केले ना तशीच गोलंदाजी येणाऱ्या पुढील संघात गोलंदाजांना करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल भुई सावरे संघाला. आणि जर हा आर.के. वालिवली संघाला सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 10 धावा या कराव्याच लागतील.
येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज विजयासाठी आरके वाली संघाला. भोई सावऱ्याकडून वैयक्तिक पहिलं व सांगित चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. रोहितला पाहतोय आपण, काय घेऊन ती अतिश मस्कर. पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न, बॅटची इनरेज घेऊन चेंडू जातो यशच्या हातामध्ये. चांगली कामगिरी पाहायला व्यक्ती यशकडून. अडवला चेंडू, नेता चेंडू सांगता वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. जशी गोलंदाजी कौशल्याने यॉर्कर केली होती तशीच गोलंदाजी रोहित सुद्धा करत असताना पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती. अशीच गोलंदाजी करावी लागेल जर आज सामना जिंकायचा असेल भोई सावरे संघाला. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा रोहित सज्ज झालाय. आता मात्र फुल टॉस चेंडू, आणि फुल टॉस चेंडू कसा सोडेल. चेंडूला फेकून दिलाय सीमार इशारा पार 6 धावांसाठी षटकार. पंच आम्हाला भीमरचा इशारा करतायत, म्हणजे 9+6 म्हणजे अशा 7 धावा मिळतील ते या चेंडूवरती. चुकी केली, चुकीचं रूपांतर 6 धावेमध्ये 7 धावेमध्ये होत असताना धाव फलक येथे उच्चांक गाठत असताना धाव फलकावरती धावा. सव्वीस धावा. आता मात्र फक्त 3 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा भीमर चेंडू, आणि इथे यशपेक्षा चुकी करत असताना नॉन स्टॉप एंडला चेंडू जातोय. धन धन करी सी मारेशाबा 4 धावांसाठी चौकार. विजय होतोय इथे आरके वालेले संघ. हार्डलक भोई सावरे संघ. चांगली गोलंदाजी केली होती मागच्या ओव्हरमध्ये कौशल्याने, परंतु या ओव्हरमध्ये खूप साऱ्या चुका पाहायला भेटल्या. चुकीचं रूपांतर आपल्याला हारमध्ये होत असताना भोई सावरे संघाकडून पाहायला भेटतंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो म्हटलं जातं ना, मारने वाले से अच्छा बचाने वाला होता है. ओव्हर पॉवर प्लेचं दुसरं षटक घातलं असताना फक्त